अकोला जिल्हा परिषदेत तब्बल 268 शिक्षकांनी बदलीचा लाभ घेण्यासाठी बोगस दिव्यांग UIDAI आणि खोट्या आजारांची प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारकर्ते आणि RTI कार्यकर्ते गणेश कुरई यांनी तक्रार केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे। माहिती अधिकारात तक्रारकर्ता कुरई यांनी ही माहिती काढली आहे। आतापर्यंत 4 शिक्षकांसह एका गट शिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे, तर इतर शिक्षकांची चौकशी सुरू आहे। हा जिल्हा परिषद बदली घोटाळा जो आहे हा दिव्यांग घोटाळा म्हणून नाही, यामध्ये संवर्ग 1 संवर्ग 2 ज्यांनी पती-पत्नी एकत्रीकरणाचे जे प्रमाणपत्र घेतले, त्यानंतर विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि तुकाराम मुंढे या पदावर यायच्या अगोदरची ही माझी तक्रार आहे। CEO BO आणि संपूर्ण यंत्रणा मिळून यांनी ही तक्रार दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु आमदार हरीशजी पिंपळे यांनी जो तडाखा या तक्रारीचा लावला, जी सर्जिकल स्ट्राईक केली, त्यामुळे आता सध्या या सर्व यंत्रणेला घाम फुटलेला आहे। दरम्यान या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर 5 जणांना निलंबित करण्यात आले असून इतरांची चौकशी सुरू असल्याचं CEO यांनी म्हटलं आहे। आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती की शिक्षकांच्या ज्या बदल्या झाल्या आहेत त्याच्यामध्ये दिव्यांग आणि जे संवर्ग 1 आणि संवर्ग 2 असतात त्याच्यामध्ये अंतराचा आणि दिव्यांग आणि आपले जे दुर्धर आजार असतात त्याच्याबाबत की बऱ्याच शिक्षकांनी त्याचा फायदा घेऊन बदलीमध्ये केलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही चौकशी सुरू आहे। त्याच्यामध्ये जे आढळले आम्हाला त्यामध्ये जवळपास 3 शिक्षक आणि एक BO आहे, त्यांना आम्ही सस्पेंड केलेला आहे आणि पुन्हा आता आम्ही चौकशी समिती सुद्धा नेमलेली आहे आणि समितीचा रिपोर्ट येईल आणि आरोग्य उपसंचालक यांच्याकडनं जे रिपोर्ट्स येतील त्याच्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करत आहोत। किती शिक्षकांच्या तक्रारी अशा पर्टिक्युलर सांगता येणार नाही, पण त्याच्यामध्ये जेवढ्या बदल्या झाल्या होत्या आम्ही सगळ्या शिक्षकांचे उपसंचालकांकडे पाठवले। त्याच्यामध्ये 268 शिक्षकांचे प्रमाणपत्र आहे, पण सगळेच्या सगळे त्याच्यात असतील किंवा नाही ते त्यांच्याकडनं आल्यानंतरच सांगता येईल। याविषयी आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये मत देऊन कळवा। महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। महाराष्ट्र मेल ब्युरो रिपोर्ट, अकोला।